नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS परीक्षेमध्ये असणारा गणित विषयाचा जो 8वा चॅप्टर आहे, 8वी गणितातला जो 8वा चॅप्टर आहे, चौकोन रचना, प्रकार, गुणधर्म याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. तर त्याच्यातला पहिला भाग जो आपण पाहिलेला आहे, त्या पहिल्या भागामध्ये आपण चौरस आणि आयत या दोन चौकोनाच्या प्रकारांवरती प्रश्न त्याचबरोबर त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे भाग 1 मध्ये. जर पाहिलं नसेल तर भाग 1 पाहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला भाग 2 मध्ये काय पाहायचं आहे, तर हे दोन प्रकार पाहिजेत बघा, समभुज चौकोन आणि दुसरा म्हणजे समांतरभुज चौकोन. आता हे दोन प्रकार नेमके काय, त्याचबरोबर त्याचे गुणधर्म आणि या दोन प्रकारांवर आत्तापर्यंत म्हणजे 22-23 पर्यंत आलेले NMMS परीक्षेतले प्रश्न हे आपल्याला या पार्टमध्ये पाहायचे. चला सुरू करूयात. सुरुवातीला पाहूयात की समभुज चौकोन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे गुणधर्म काय. ठीक आहे, तर सुरुवातीला पाहूयात त्याची व्याख्या. काय व्याख्या बघा, ज्या चौकोनाच्या सर्व भुजा बघा कशा लांबीच्या आहेत, समान लांबीच्या, म्हणजे सगळ्या बाजू ह्याच्या कशा आहेत म्हणून सांगितलंय, सारख्या लांबीच्या आहेत, म्हणजे ज्याला आपण शब्द वापरतो एकरूप आहेत, त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. म्हणजे याची अट काय आहे की सगळ्या बाजू सारख्या. मग तुमच्या डोक्यात कदाचित असाही प्रश्न आला असेल की चौरस जो असतो त्या चौरसाच्या सुद्धा सगळ्या बाजू सारख्याच असतात आणि त्या व्याख्येला किंवा त्या चौरसाची व्याख्या जी आहे ती ह्याला काय करते, तंतोतंत उतरते. म्हणजे चौरस हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे, समभुज चौकोनच आहे. लक्षात घ्या, चौरस हा सुद्धा काय आहे, समभुज चौकोन आहे असं तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, जसं प्रत्येक चौरस हा आयत असतोच, त्या प्रकारे प्रत्येक समभुज चौकोन हा सुद्धा चौरस असतो. ठीक आहे का, कारण त्याची अटच काय आहे, फक्त सर्व बाजू समान लांबीच्या, मग चौरसात असतातच त्या. ठीक आहे, मग त्या प्रकारच्या चौकोनाला आपल्याला काय म्हणायचंय, समभुज चौकोन. आता समभुज चौकोनाचे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपण अभ्यासू. पहिला गुणधर्म आहे बघा, सम्मुख कोन एकरूप असतात. आता सम्मुख कोन म्हणजे काय, तर समोरासमोरचे कोण. ठीक आहे, म्हणजे समजा मी या चौकोनाला जर नाव दिलं, या ठिकाणी A नाव दिलं, इथं B नाव दिलं, इथं C नाव दिलं आणि इथे D नाव दिलं, तर तुमच्या लक्षात येईल की कोण A जेवढा आहे तेवढाच कोण C असला पाहिजे. म्हणजे कोण A जेवढा आहे तेवढाच कोण नसला पाहिजे, C असला पाहिजे. का, कारण सम्मुख कोण एकरूप असतात. जसा कोण तुमचा B आहे, जेवढा कोण B आहे तेवढाच कोण D असला पाहिजे. का, तर पुन्हा एकदा तेच काय, तर समभुज चौकोनाचे सम्मुख कोण जे असतात म्हणजे विरुद्ध कोण किंवा समोरासमोरचे कोण हे कसे असतात, एकरूप असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय बघा, पुढचा गुणधर्म काय आहे, कर्ण काय करतात, सम्मुख कोणाला दुभागतात. आता कर्ण कोणते, तर हेच कर्ण AC आणि BD हे काय करतात म्हणून सांगितलं की सम्मुख कोणाला दुभागतात. म्हणजे काय की या ठिकाणाहून बघा A वरून कर्ण निघाला तर तो काय करतो, पुढचा जो कोण आहे हा त्या कोणाला दुभागतो. म्हणजे याचा अर्थ काय, ह्याचे दोन सारखे भाग करतो. ठीक आहे, तसंच मग इकडून निघालेला याचे दोन भाग सारखे करतो, इकडं हा निघालाय तो सारखे भाग करतो, हा सारखे भाग करतो. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की समोरासमोरचे जे कोण आहेत ते त्या कर्णामुळं काय होतात, दुभागले जातात. ठीक आहे, लक्षात घ्या, चारही सारखे नसणार आहेत, पण 100% हे म्हणता येईल आपल्याला की हा जेवढा आहे तेवढा हा कोण आहे खालच्या बाजूचा. ठीक आहे, म्हणजे हा जर जेवढा असेल ना तेवढाच हा असणार आहे, तेवढाच हा असणार आहे आणि तेवढाच हा असणार आहे. आणि जर या कोणाचा विचार आपण केला, लक्षात घ्या इथं थोडीशी वेगळी खूण करतोय मी, या कोणाचा विचार केला आपण थोडासा गिरवलाय, तर लक्षात घ्या ह्याचा जेवढा कोण असेल तेवढाच याचा कोण असेल जो दुभागला गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म काय बघा, कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजे कर्ण ज्यावेळेस एकमेकांना इथे इंटरसेक्ट करतात नाही तर ज्यावेळेस मिळतात ना अंतर्भागात या ठिकाणी, त्यावेळेस त्या ठिकाणी किती अंशाचा कोण करतात, तर ते त्या ठिकाणी 90 अंशाचा कोण करतात. म्हणजेच काटकोनात काय करतात, दुभागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट काय बघा, आणि एक लक्षात घ्या, काटकोनात म्हणतंय पण दुभागतात असंही म्हणतंय. म्हणजे हा कोण जेवढाच ही वरची बाजू जेवढी आहे, हा कर्ण वरचा भाग तेवढाच हा खालचा भाग असणार आहे आणि जेवढा हा असणार आहे तेवढाच हा भाग असणार आहे. लक्षात घ्या, सगळे सारखे असणार नाहीत कारण ह्याचे कर्ण एकरूप नसतात. ठीक आहे, कर्ण हे भिन्न लांबीचे असतात. त्याच्यानंतर काय म्हणतं बघा, संलग्न कोण पूरक असतात. आता या चौकोनाचे संलग्न कोण म्हणजे काय, जर तुम्ही हा विचार लक्षात घेतला, हा आणि त्याच्यानंतरचा हा, हे दोघं एकमेकांचे संलग्न आहेत, तर ह्या दोघांचं मिळून मेजरमेंट जे आहे ते किती असते,
पूरक असते म्हणजे किती असते 180 असते. तसंच विचार करायचा आणखी आपल्याला कोणाचा पहा तो आणि त्याच्या खालचा म्हणजे हा ज्या पद्धतीने आपण मांडून घेऊयात हा कोण आणि हा खालचा कोण. ठीक आहे, हे सुद्धा दोघं मिळून किती असणार आहेत 180 असणार आहेत. संलग्न म्हणजे शेजारचे दोघं. ठीक आहे, त्या दोघांची बेरीज किती असते 180 असते. त्याच्यानंतर बघा कर्ण एकरूप नसतात. महत्त्वाचा गुणधर्म आहे. आपण जरा कन्फ्यूज होतो या ठिकाणी. तर हे जे कर्ण आहेत ना त्यांची लांबी कशी असते ही वेगवेगळी असते. ठीक आहे, आणि चौरसामुळं चौरसात आणि त्याच्यात हीच गोष्ट फक्त काय आहे भिन्न आहे. कारण चौरसाचा जर विचार तुम्ही केला तर चौरसाचे कर्ण कसे असतात चौरसाचे कर्ण सारखे असतात. हीच गोष्ट फक्त त्या दोघांमध्ये सारखेपणा दाखवत नाही. ठीक आहे, तर हे गुणधर्म आहेत आणि या गुणधर्मांवर आधारित आत्तापर्यंत जे प्रश्न आले त्याच्यामध्ये एकच प्रश्न आलेला आहे जो 2017-18ला आलेला आहे. जो प्रश्न क्रमांक होता 84वा. काय प्रश्न आहे बघा. प्रश्न असा आहे की समभुज चौकोन PQRSचे कर्ण PR म्हणजे हा कर्ण आणि QS यांची लांबी तुम्हाला 6 आणि 8 अनुक्रमे दिलेली आहे. तर समभुज चौकोन PQRSची परिमिती काढा. समभुज आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघा लक्षात घ्या की आपल्याला हे प्रश्न कसा सोडवावा लागेल. आता हा जो आहे तो समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन आहे म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोण होतो जो तिथं दाखवलेला पण आहे दिलेला पण आहे या ठिकाणी. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय पाहायचं आहे बघा की याच्यामध्ये PR जो आहे पूर्ण PR तो 6 सेंटीमीटर हा पूर्ण 6 आहे. ठीक आहे, पण आपल्याला याच्यातला निम्माच भाग हवा आहे म्हणजे हा वरचा किती असला पाहिजे 3 असला पाहिजे. हा जो वरचा भाग येतो म्हणजे ज्याला आपण PM म्हणतो तो 3 असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे वरचा PM हा 3 झाला. तसाच जो QS आहे पूर्ण तो QS 8 सेमी आहे. मग जर याचा आपल्याला फक्त हा MS विचारात घेतला तर तो किती असेल 4 असेल. म्हणजे याचा अर्थ वरती जो एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे या ठिकाणी त्या काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू म्हणजे कर्ण सोडून ज्या उरलेल्या 2 बाजू आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. मग कर्ण वर्ग बरोबर काय होतं पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. मग आता पहिली बाजू म्हणजे कोणती बाजू पहिली बाजू आणि ही दुसरी बाजू. ठीक आहे, आता पहिली बाजू म्हणजे कोणती 3. ठीक आहे, मग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग 3चा वर्ग होतो 9 4चा वर्ग होतो 16 म्हणजे दोघांची बेरीज झाली 25. आता कर्ण वर्ग बरोबर 25 आलाय म्हणजे याचा अर्थ काय होतो कर्ण तुमचा मिळतो तुम्हाला 5. कर्ण म्हणजे आपल्या चौकोनाची बाजू हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपला जो चौकोन आहे त्या चौकोनाची ही बाजू म्हणजे ही बाजू 5 झाली. आता हा समभुज आहे म्हणजे सगळ्या बाजू 5-5 सेंटीमीटरच्याच असतील म्हणजे ही सुद्धा 5 झाली ही सुद्धा 5 झाली ही सुद्धाच 5 झाली. आणि मग जर सगळ्याच बाजू 5-5 आहेत तर त्याची परिमिती किती व्हायला पाहिजे 4 गुणुले बाजू. कारण समभुज चौकोन आहे तो म्हणजे 4 गुणुले 5 4 5 किती होतात 20. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, इतका सोपा प्रश्न 2017-18च्या प्रश्नपत्रिकेत आलेला आपल्याला दिसून येतो जो या घटकावर डिपेंड आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या कन्सेप्टकडं. पुढची कन्सेप्ट आहे समांतरभुज चौकोन आणि त्याचं गुणधर्म. आता समांतरभुज चौकोन काय असतो पहा. तर समांतरभुज चौकोनाची व्याख्या आपण सुरुवातीला पाहतोय ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना कशा असतात म्हणून सांगितलंय समांतर असतात. त्याच्यामुळेच त्याला समांतर शब्द वापरला त्याच्या नावात समांतर भुज. म्हणजे समोरासमोरच्या बाजू कशा आहेत एकमेकींना समांतर आणि एकमेकींना ह्या समांतर असल्यामुळे एकरूप पण होऊन जातात कारण मधलं अंतर त्यांच्यातलं सेमच राहतं समांतर असल्यामुळं. ठीक आहे, तर समोरासमोरील बाजू समांतर असतात एवढंच अपेक्षित आहे. म्हणून हा जो चौकोनाचा प्रकार आहे याला काय म्हटलंय समांतरभुज चौकोन. तसा हा आयतासारखा वाटतो पहा. फक्त आयताच्यात आणि ह्याच्यात वेगळं काय आहे कारण आयताच्या पण समोरासमोरील बाजू एकरूप असतात समांतर असतात. ठीक आहे, फक्त आयताचा प्रत्येक कोण 90 अंशाचा असतो. ह्याचा 90 अंश दिसतोय का तर नक्कीच नाही. ठीक आहे, चला आता ह्याचे काही गुणधर्म पाहूयात. पहिला गुणधर्म असा आहे की सम्मुख कोणांची मापे समान असतात म्हणजेच सम्मुख कोण कसे असतात एकरूप असतात. जसं आपण समभुजमध्ये पाहिलं तसं ह्याचा जेवढं माप असेल तेवढंच माप याचं असेल आणि ह्याचं जेवढं माप असेल तेवढंच माप या कोणाचं असेल. ठीक आहे, म्हणजे सम्मुख कोण कसे असतात तर सम्मुख कोण एकरूप असतात. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहतोय सम्मुख भुजा समान लांबीच्या म्हणजे एकरूप असतात. म्हणजे ही याची सम्मुख भुजा असेल तर ही समांतर असेल ह्याला एकरूप असेल आणि समांतर पण असेल. ठीक आहे, आणि हे अशा पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे जेवढी तुमची AB असेल
तेवढीच तुमची CD असेल आणि जेवढी AD बाजू असेल तेवढीच BC बाजू असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने सम्मुखभुजा एकरूप आणि समांतर असतात. तिसरा गुणधर्म काय आहे बघा, कर्ण एकमेकांना दुभागतात. लक्षात घ्या, पण या ठिकाणी काटकोनात दुभागत नाहीत. लक्षात घ्या, काटकोनात दुभागतात का, तर अजिबात नाही. काटकोनात कुठं दुभागतात, जर तो चौरस असेल किंवा तो जर समभुज चौकोन असेल, या ठिकाणी फक्त दुभागतात म्हणून सांगितलं आपल्याला. म्हणजे हे जेवढं असेल तेवढं हे असेल आणि हे जेवढं असेल तेवढाच हा कर्णाचा खालचा तुकडा असेल. ठीक आहे, म्हणजे कर्ण एकमेकांना काय करतात, तर दुभागतात. आणि पुढं आहे संलग्न कोण पूरक असतात. जसं आपण पाहिलं कुणामध्ये, समभुजमध्ये, त्याच पद्धतीनं संलग्न कोण हे जे असतात ते पूरक. म्हणजे ह्या कोणाचं आणि या कोणाचं दोघाचं मिळून माप किती असतं, 100 180 अंश. त्याच पद्धतीनं कोणतेही दोन सलगचे जर घेतले तुम्ही, हे दोन जरी घेतले तरी ह्या दोघांचं माप किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. ठीक आहे, आणि शेवटचा गुणधर्म जो आणखीन एकदा त्याला महत्त्व देणं गरजेचं आहे की कर्ण ह्याचे एकरूप नसतात. कारण हा ओढल्यासारखं वाटतोय पहा. ठीक आहे, आणि हा थोडासा जवळ वाटतोय म्हणून कर्ण ह्याचे कसे असतात, एकरूप नसतात, तर वेगवेगळ्या लांबीचे असतात. पाहूयात या घटकावर आलेला NMMS मधला 2021-22 मधला प्रश्न, जो प्रश्न क्रमांक होता 77. ठीक आहे, प्रश्न काय बघा, किती सोपा प्रश्न आहे. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे. काय काय माप दिले, 4x - 20 आणि दुसरं माप काय दिलेलं आहे, 100 - x. आता सम्मुख कोणांची माप आहेत. मग सम्मुख कोण कसे असतात, एकरूप, म्हणजे बरोबर, म्हणून दोघांच्या मध्ये बरोबर लिहिलं. आता हे लक्षात घ्या की हा 4x आहे 20. ठीक आहे, मग आपण x चल एका बाजूला घेऊयात. एक चल समीकरण आपल्याला चॅप्टर आहे त्या पद्धतीनं. मग 4x या ठिकाणी राहिला, हा x जो आहे इकडं तो -6 आहे, इकडं आला कसला झाला, प्लसचा झाला. बरोबरला बरोबर चिन्ह, 100 जागेवरच आहे. हा 20 जो आहे मायनसचा तो पुढं आला कसला झाला, प्लसचा, म्हणजे या ठिकाणी झालं +20. ठीक आहे, मग आता मला सांगा 4x आणि x किती होतात, 5x, बरोबर किती, 120 अंश. मग xची किंमत काढण्यासाठी 120 भागिले काय करावं लागेल, 5, 5 1 5, 5 दोन्ही 10, किती उरले 2. आणि पुन्हा एकदा तुम्ही काय करणार, त्याला भाग घालवणार, 5 चोक 20. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 24 भेटलं. कशाचं माप, एक्सचं. तर एक्सची किंमतच तुम्हाला काढायला सांगितली, एक्सची किंमत किती असेल, 24. आणि जर तुम्हाला कुठल्या कोणाचं माप काढायला सांगितलं असतं, कारण कुठल्याही एकाचं काढलं तरी तेच येणार होतं, तर काय केलं असतं, फक्त 100 मधून तर 24 काय केलं असतं, मायनस केलं असतं. कोणाचं माप काढायला सांगितलं असतं, 100 - 24 म्हणजे 76 आलं असतं. तुम्ही इकडून जरी काढलं तरी तेच येणार होतं, कारण इथं काय झालं असतं, 24 चोक आणि त्याच्यातून पुन्हा काय करायचं होतं, मायनस करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे 24 चोक 96 झालं असतं आणि 96 मधून 20 वजा झालं असतं. ठीक आहे, दोघांपैकी एकाच काढलं तरी दुसऱ्याचं मिळणार आहे. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न तुम्हाला 2021-22च्या प्रश्नपत्रिकेत आल्याचं आढळून येतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते अगदी सोपे आहेत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.